ज्वारीची भाकरी म्हटलं की मला सगळ्यात आधी आठवतं ती माझ्या आईच्या स्वयंपाकघरातली लगबग. हातावर पीठ घेऊन प्रेमाने भाकरी थापणारी माझी आई आणि गरमागरम भाकरीसोबत केलेली साधी भाजी, ठेचा किंवा चटणी. आज आपण कितीही वेगवेगळे पदार्थ खात असलो तरी, बाहेरचं फास्ट फूड खात असलो तरी मनाला समाधान देणारा अन्न ते बहुतेक वेळा आपल्या घरातच असतं. आणि ज्वारीची भाकरी तर आपल्या पारंपरिक आहाराचा एक सुंदर भाग आहे ना हो. ज्वारीमध्ये फायबर भरपूर असतात, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटायला मदत होते आणि पचनासाठीही ती उपयुक्त ठरू शकतात. ज्वारीमध्ये काही महत्त्वाची जीवनसत्व, वनस्पतीजन्य पोषक घटकही असतात. म्हणून आपल्या पूर्वजांच्या आहारात ज्वारीला किती महत्त्व होतं. भाकरी थापताना आई कधी विचार करत नाही की पहिली भाकरी परफेक्ट झाली पाहिजे. ती प्रयत्न करत राहते आणि हळूहळू सुंदर भाकरी तयार होते. आपलं आयुष्यही अगदी असंच आहे. पहिल्याच प्रयत्नात सगळं परफेक्ट होईल असं नाही. कधी भाकरी तुटेल, कधी नीट फुगणार नाही, कधी परिस्थिती आपल्या मनासारखी होणार नाही. पण म्हणून आपण प्रयत्न सोडायचा का? नाही, कारण प्रत्येक प्रयत्न आपल्याला काहीतरी शिकवतो. जसं भाकरीला योग्य आकार देण्यासाठी हाताने पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात, तसंच आपल्या आयुष्यातला योग्य दिशा देण्यासाठीही आपल्याला सतत प्रयत्न करत राहावं लागतं. आज परिस्थिती कठीण असेल, आज तुमचं काम तुमच्या मनासारखं होत नसेल, आज तुमचं स्वप्न खूप दूर वाटत असेल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, हळूहळू केलेले छोटे छोटे प्रयत्न एक दिवस मोठा यश तयार करतात. आणि म्हणूनच मला वाटतं आईच्या हाताची ज्वारीची भाकरी ही फक्त भाकरी नाही, ती आहे कष्टाची शिकवण, प्रेमाची आठवण आणि त्यातला साधेपणामधला समाधान. आपण कितीही मोठे झालो, कितीही पुढे गेलो तरी आईच्या हाताच्या जेवणाची आठवण मनाला नेहमीच घराकडे घेऊन जाते. म्हणून आपल्या आईला वेळ द्या, तिच्या हातचं जेवण प्रेमाने खा आणि तिच्या कष्टाची किंमत समजा. कारण आईच्या हाताची भाकरी पोट तर भरतेच, पण तिचं प्रेम मनही भरून टाकतं. आईच्या हातची भाकरी खाणं म्हणजे फक्त जेवण नाही, ती आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या माणसांशी जोडलेली एक सुंदर नाळ आहे. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओ सोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.